गोठ्यातून जनावरांचं दूध आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. माझं बाळ काय करलं हे पत्र कसे ते तुमच्याकडे मला जाऊ जीव पुन्हा उमलू नाही कानी येते हाक जेव्हा आई 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 दमलेला जीव पुन्हा उमलू नाही कानी येते हाक जेव्हा आई 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 कुठून तरी रस्ता असेल ना एवढा मोठा गड तो पश्चिमेचा कडा तिथं न तटबंदी न बुरुज कडा असा भडकत उचका तिथून फकस्त वारावर येतो आणि पाणी खाली लागतं. माझं बाळ आई भावाने राहील पाठीशी उभी. आई भवानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवले. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिरांची चाहूल पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिरांची चाहूल झोपेमध्ये सुद्धा झोपेमध्ये सुद्धा जागे जागे नाही कानी येते हाक जेव्हा आई 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 राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हबाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.
आई